पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 25,000 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघून राहिली आणि या संदर्भात जे अपडेट आलेला आहे टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी आलेला आहे। डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली मधून जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर ते पत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। बेंगलोर मधून ते पत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यावर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेट आलेली आहे। एक लक्षात ठेवा, तर केव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे याबद्दल तुम्हाला मेन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जो की तुमचा इंतजार आहे तर तो इंतजार या ठिकाणी खत्म होणार आहे। ज्यामध्ये ज्या जागा असणार आहे बीपीएमचे पद असणार आहे त्याला ब्रांच पोस्ट मास्टर म्हटलं जाते, एबीवीएमचे पद आहे त्याला असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हटलं जाते, डाकसेवकचे सुद्धा जागा आहे। तर असे मिळून जे विद्यार्थी मित्रांनो 25,000 जागांसाठी भरती निघत आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पेपरने डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते आणि अजूनपर्यंत कोणत्याही या ठिकाणी अपडेट नाही आला की बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये पेपर होणार आहे। याच्या अगोदर तुम्ही भरपूर काही या ठिकाणी बातम्या वाचल्या असेल, भरपूर काही अफवा तुम्ही याच्या अगोदर वाचल्या असेल की पेपर होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये। अजून जे विद्यार्थी मित्रांनो याबद्दल काही अपडेट नाही, यामध्ये पेपरने डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, हे पत्रक सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा या ठिकाणी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज या ठिकाणी आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी जीडीएस एंगेजमेंटचा या ठिकाणी आलेला आहे आणि हे पत्रक जे विद्यार्थी मित्रांनो बेंगळुरू मधून या ठिकाणी आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, ज्यामध्ये टेंटेटिव्ह डेट आहे, एक लक्षात ठेवा, आणि केव्हापासून फॉर्म चालू होत आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। पहिले ते पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे पत्रक मध्ये जे लिहिलं आहे सब्जेक्ट बघू शकता, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2026 अँड डेव्हलपमेंट ऑफ जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट पोर्टल अंडर बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर खाली काय लिहिलं आहे बघू शकता तुम्ही, दुसऱ्या याच्यामध्ये काय लिहिलं आहे की बघू शकता, द कॉमेंट्स सबमिटेड बाय द सीईपीटी ऑन द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2026 अँड इंटिग्रेशन ऑफ डिजी लॉकर्स हॅज बीन डिस्कस अकॉर्डिंगली इट हॅज बीन decided that the upcoming January schedule of GDS engagement will be कनेक्टेड विथआउट द डिजी लॉकर फंक्शनॅलिटी। तर यामध्ये काय म्हटलं आहे की हे जे डिजी लॉकर आहे, ठीक आहे, जे हे डिजी लॉकर आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अजून जे या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही की बाबा डिजी लॉकर या ठिकाणी लागणार आहे म्हणून, ठीक आहे। तर मी तुम्हाला ते सर्व या ठिकाणी पहिले इंग्रजीमधलं तुम्हाला या ठिकाणी शॉर्टकटली वाचून दाखवतो आणि त्याचा काय अर्थ त्या ठिकाणी ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगून देतो। दुसऱ्यामध्ये असं लिहिलं आहे, त्याचबरोबर तिसऱ्या यामध्ये जे लिहिलं आहे, तर फॉर्चर सीईपीटी इज रिक्वेस्टेड to timely complete their discussion with DigiLocker team and finalize the इंटिग्रेशन ऑन डिजिलॉकर अँड जीडीएस पोर्टल। त्यानंतर चौथ्या यामध्ये काय म्हटलं आहे, इन व्ह्यू ऑफ द अबाव द फॉलोइंग रिव्ह्यूज टाइमलाइन considering the CEPT suggestions have been approved by the। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी दाखवले जात आहे। खाली 5व्या मध्ये काय म्हटलं आहे 6व्या मध्ये, तर हे तुम्हाला संपूर्ण मराठीमध्ये या ठिकाणी हे पत्रक या ठिकाणी वाचून दाखवतो। तर विषय काय होता त्याचा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2026च्या जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूलचे तात्पुरते वेळापत्रक आणि एपीटी 2.0 अंतर्गत जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट पोर्टल आहे। त्यानंतर जे खाली काय म्हटलं आहे पहिल्या दुसऱ्या बॉक्समध्ये काय म्हटलं आहे की जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026च्या तात्पुरत्या वेळापत्रकावर
आणि डीजी लॉकरच्या एकत्रीकरणावर सीईपीटीने सादर केलेल्या टिप्पण्यावर चर्चा करण्यात आली आहे। त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की जीडीएस एंगेजमेंटचे आगामी जानेवारीचे वेळापत्रक डीजी लॉकर कार्यक्षमतेशिवाय सुरू केले जाईल। म्हणजे त्या ठिकाणी डीजी लॉकर जे आहे त्या ठिकाणी म्हणजे असं नाही म्हटलं की बा त्या ठिकाणी लागतेच म्हणून, तर डीजी जी लॉकर आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारीमध्ये तर नाही त्या ठिकाणी ते होणार आहे। त्यानंतर जे नेक्स्ट वॅकेन्सी निघणार आहे तर 2026 मध्ये दुसरी सुद्धा वॅकेन्सी निघणार आहे म्हणजे जून महिन्यामध्ये, त्यावेळेस जे डीजी लॉकर त्या ठिकाणी ते आणू शकते। ठीक आहे, त्यानंतर खाली काय म्हटलंय तिसऱ्या ह्याच्यात, शिवाय सीईपीटीला डीजी लॉकर टीम सोबतची चर्चा वेळेवर पूर्ण करण्याची आणि डीजी लॉकर आणि जीडीएस पोर्टल इंटिग्रेशनचे अंतिम करण्याची विनंती करण्यात येत आहे, जेणेकरून हे कार्यक्षमता जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 मध्ये वेळेत उपलब्ध करून देता येईल। उत्पादनात इंटिग्रेशन पूर्ण करण्याची सीईपीटीला विनंती आहे। सीईपीटीला विनंती आहे की त्यांनी फेब्रुवारी 2026 पर्यंत उत्पादन वातावरणात एकत्रीकरण पूर्ण करावे, जेणेकरून मार्च 2026 मध्ये जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल सोबत डीजी लॉकर एकत्रीकरणाचे यूएटी केले जाऊ शकते। आणि चौथ्या पॅराग्राफ मध्ये काय म्हटलंय की वरील बाबी लक्षात घेता सीईपीटीच्या सूचनांचा विचार करून सक्षम अधिकाऱ्यांनी विविध उपक्रमासाठी खालील सुधारित वेळापत्रकावर मान्यता दिली आहे। तर या ठिकाणी बघू शकता खाली या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे। जे जीडीएसचा जो एंगेजमेंट आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, जे या ठिकाणी काय म्हटलं आहे, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टलच्या यूएटीचा 32वा टप्पा जो असणारा हा 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत। आणि चौथ्या याच्यात काय म्हटलंय की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे हे जे 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत। आणि पाचव्याच्यात काय म्हटलंय वर्तनात्मक अधिसूचना जारी करणे हे असणार आहे 15 जानेवारी 2026। तर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची जी नवीन भरती निघणार आहे हे 15 जानेवारी 2026 मध्ये या ठिकाणी निघणार आहे। एक लक्षात तुम्ही या ठिकाणी ठेवून घ्या, मी तुम्हाला तारीख या ठिकाणी सांगून राहिलो। जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची जी 25,000 जागांसाठी भरती निघणार आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारी 2026 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघणार आहे। एक लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी टेन्शन वगैरे घेऊ नका, संयम आपल्याला ठेवायचा आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची जी भरती आहे हे 15 जानेवारीला जे विद्यार्थी मित्रांनो 2026 15 जानेवारी 2026 ला नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची भरती निघणार आहे 25,000 जागांसाठी। आणि खाली काय म्हटलं आहे, शिवाय सीईपीटीला विनंती आहे की पडताळणी प्रक्रिया प्रमाणीकरण आवश्यकता डेटा एंट्री नियम आणि अपवाद हाताळणी प्रक्रियांचे तपशिलावर 9 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व मंडळे आणि संचालनालयासोबत सामायिक केले जावे, जेणेकरून वरील वेळेनुसार मंडळाद्वारे शैक्षणिक मंडळाचे कॉन्फिगरेशन आणि पडताळणी शक्य होईल। आणि 6व्या काय म्हटलं, रिक्त जागा भरणे इत्यादी सर्व उपक्रमांच्या सविस्तर सूचना सीईपीटी आणि सर्व मंडळांना योग्य वेळी शेअर केल्या जातील आणि हे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने जारी केले जाते, हे काही यामध्ये पत्रकामध्ये म्हटलेलं आहे। तर मी तुम्हाला तारीख या ठिकाणी सांगितल्या, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची जी नवीन भरती निघत आहे 15 जानेवारी 2026 ला ही भरती निघणार आहे। आणि एक तुमच्यासाठी खुश खबर आहे की जे दुसरी जी वॅकेन्सी निघणार आहे तर दुसरी या पत्रकामध्ये त्या ठिकाणी म्हटलंय की आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी वॅकेन्सी निघणार आहे तर ते जून महिन्यामध्ये निघणार आहे 2026 मध्ये। जून 2026 मध्ये नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची आणखीन भरती त्या ठिकाणी निघणार आहे। चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुक भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय